अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे 10वी-12वीची परीक्षा जाताना, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेला जाताना काय करून जावे म्हणजे आपल्याला 100% यश प्राप्ती होईल. ही सेवा करून जर तुम्ही गेला तर तुमच्या मनासारखं रिझल्ट येईल. केलेला अभ्यास लक्षात राहील. अभ्यास तर आपल्याला करायचा आहे, मेहनत करायची आहे, त्याचबरोबर आपल्याला ह्या सेवा उपाय पण करायचे आहेत. असं नाही की आपण फक्त उपायच करताय आणि अभ्यास करत नाही, तरीही आपल्याला त्याचं मनासारखं यश आपला प्राप्ती होत नाही. म्हणून मेहनत करायची, 10 गुणा मेहनत करायची. आधी आपण मेहनत करत होता त्याच्यापेक्षा जास्त पटीने आपल्याला मेहनत करायची आहे, अभ्यास करायचा आहे. आपल्याला अभ्यास करून ह्या सेवा करायची आहेत. ह्या सेवा म्हणजे ह्या देवी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण ह्या सेवा करत असतो. म्हणून ह्या सेवा करून अभ्यास करा आणि हे उपाय करून तुम्ही परीक्षेला जा. तुमच्या मनासारखं 100% रिझल्ट येईल. बघा, आपल्याला काय करायचं आहे, मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि एका कोऱ्या पेपरावरती ज्या विषयाचं पेपर आहे त्या विषयाविषयी त्या पेपरावरती लिहायचं आहे आणि त्या पेपरावर लिहून 2 अगरबत्ती लावायचं आहे. तुम्ही ही सेवा मंदिरात करू शकता किंवा घरामध्ये केलं तरी पण चालेल. त्या पेपरावर 2 अगरबत्ती स्टँड ठेवून अगरबत्ती लावायचं आहे आणि रामरक्षाचं 1 श्लोकपासून तर ते 10 श्लोकापर्यंत ते आपल्याला वाचायचं आहे. रामरक्षातलं पूर्ण रामरक्षा आपल्याला वाचायची नाही, फक्त 10 श्लोक वाचायचं आहे आणि मारुती रायाला विनंती करायचं आहे आणि मारुती स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे. ते म्हणून झाल्यावर आपली ती पेपरावरची जी काही रक्षा पडलेली आहे ती अगरबत्ती शांत झाल्याच्या नंतर ती रक्षा त्या पेपरावरती ती पुडी बांधून घ्यायची आहे आणि नेहमीच ती पुडी आपल्यासोबतच ठेवायची आहे. ही उपाय आपल्याला परीक्षेला जाण्याच्या आधी करायचा आहे. 2 दिवस आधी करू शकता किंवा 3 दिवस आधी करा किंवा तुम्ही ज्या दिवशी तुमचं पेपर आहे त्या दिवशी केलं तरी पण चालेल. आता दुसरी सेवा म्हणजे आपल्या गणपती बाप्पा. हे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. बुद्धीचे देवता असल्यामुळे त्यांची जर आपण सेवा केली तर आपल्याला खरंच गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतं आणि आपली बुद्धी तल्लख होती, स्मरणशक्ती वाढते, अभ्यास करण्यामध्ये मन लागते. तर हे स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊलींनी दिलेले हे उपाय आहेत. प्रत्येक मुलांनी हे उपाय करावेत. छोटे मुलं असू द्या किंवा मोठे मुलं असू द्या, 1ली-2रीची एक्झाम असू द्या, 1ली-2री एक्झामपासून तर हे MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा 11वी-12वी सगळ्या परीक्षांसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. असं नाही की 10वी-11वीच्याच मुलांनी हे करावं, तसं नाही. आणि हे प्रत्येक वर्षी करावं. आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायची आहेत आणि पांढऱ्या रुईची 3 फुलं घ्यायची आहे आणि 1 जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून, आपल्या देवघरामध्ये तर गणपती बाप्पाची मूर्ती असते, पूजा करून गणपती बाप्पाला विनंती करून 1 अगरबत्ती लावून गणपती बाप्पासमोर बसून आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि जी काही ते 11 दुर्वा घेतलेला आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे. 11 दुर्वा, 3 पांढऱ्या रुईचे फुलं आणि ते जास्वंदाची फुलं सगळे एकत्र करून असं बांधून एक त्याची जुडी अशी तयार करून घ्यायची आहे आणि ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून म्हणा आणि ते श्रवण करा आणि ती जी दुर्वा आहे ती मंत्रित झालेली आहे आणि ते गणपती बाप्पाला अर्पण करा. मग त्याच्यानंतर दिवसभर राहू द्या किंवा रात्रभर राहू द्या. मग नंतर दुसऱ्या दिवशी ते गणपती बाप्पाला अर्पण केलेले दुर्वा एका लाल कपड्यामध्ये बांधून ते नेहमी आपल्याजवळ ठेवा आणि गणपती बाप्पाला विनंती करा की हे गणपती देवा, माझ्या परीक्षेमध्ये मला चांगलं यश प्राप्त होऊ दे आणि मी जे काही अभ्यास करतो ते स्मरण माझ्या डोक्यात राहू दे. हे विनंती करून अभ्यास करायचा आहे.
गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी गणपती अथर्व शीर्ष दररोज आपण जर पाठ केले, प्रत्येक मुलांनी जर गणपती अथर्व शीर्षाचं पाठ केले तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, केलेला अभ्यास लक्षात राहते. अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे. गणपती अथर्व शीर्ष तर म्हणायचंच आहे आपल्याला आणि हे उपाय हे महिन्यातून एकदा केलं तरी पण चालेल आणि हे उपाय दररोज करायची गरज नाही. तीच जे आपण मंत्रित केलेली दुर्वा आहे ते नेहमी आपल्या जवळ ठेवायचं आणि प्रत्येक महिन्याला चतुर्थीला करू शकता किंवा तुम्ही काही असं विशेष स्पर्धा परीक्षा असेल तर त्या दिवशी त्याच्या आधी तुम्ही करू शकता. आणि दररोज 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पाठन तुम्ही करा. हळूहळू तुम्हाला म्हणायला सवय लागेल. अगोदर यूट्यूबला लावून म्हणायची सवय करा, मग नंतर तुम्ही स्वतः म्हणू शकता. हे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आपल्या मनासारखं रिझल्ट प्राप्त होण्यासाठी आणि आपल्याला केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी. आता ही झाली आपल्याला गणपती बाप्पाची सेवा. आता प्रत्येक दिवशी प्रत्येक परीक्षा वारानुसार परीक्षा पेपर असेल तर आपण त्या दिवशी काय करावं, परीक्षेला जाताना आपण काय करावं. तर परीक्षेला आधी जाताना सकाळी आपल्याला आपण तर लवकरच उठत असतो की अभ्यास करत असतो. जे 10वी 12वी स्पर्धा परीक्षेला जे मुलं बसलेले असतात ते परीक्षा उद्या आहे म्हणजे आज भरपूर काही अभ्यास करत असतात आणि करायचंच असतं. आणि जाताना आपल्याला काय करायचं आहे, जर तुमचं सोमवारी पेपर असेल तर आपलं अंघोळ वगैरे आपली सगळं नित्यकर्म झाल्यानंतर आपला चेहरा आरशात बघायचा आहे. एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा त्या बेलपत्रावर बोलून ओम नमः शिवाय म्हणून ते बेलपत्र आपल्या देवघरातल्या जे शिवलिंग आहे त्याच्यावरती अर्पण करायचं आहे आणि भगवान शंकराला विनंती करायचं आहे की तुम्ही कार्याला ज्या परीक्षेला जात आहात त्याच्यात तुमचा आशीर्वाद असू द्या आणि मला यश प्राप्ती होऊ द्या म्हणून विनंती करून भगवान शंकराला भस्म लावून अगरबत्ती वगैरे लावून ते अगरबत्तीची रक्षा आणि भस्म थोडंसं कपाळाला लावून आपल्याला जायचं आहे. हे सोमवारचं उपाय झालं. आता समजा तुमचं मंगळवारी पेपर आहे, तर मंगळवारी पेपर असेल तर तुम्हाला भगवान हनुमानाला गूळ खोबराचं प्रसाद दाखवायचा आहे आणि भगवान हनुमानाला विनंती करून रामरक्षाचे 1 ते 10 श्लोक म्हणून किंवा त्याचबरोबर हनुमान स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा तर वेळ असेल तर म्हणू शकता, नाहीतर मग तुम्ही मारुती स्तोत्र म्हणू शकता. दोघीपैकी कोणतंही म्हणू शकता. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता. गूळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि मारुती स्तोत्र ह्याचं पाठन करून मारुतीरायाला विनंती करून आपल्याला परीक्षेला जायचं आहे आणि ते गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे ते प्रसाद आपण खाऊन मग आपल्याला घरच्या बाहेर पडायचं आहे. जर बुधवारी आपला पेपर असेल तर भगवान गणेशाला मोतीचूरचे लाडूचे प्रसाद दाखवून भगवान गणेशाला विनंती करून गणपती अथर्व शीर्षाचे एक वेळा म्हणून आपल्याला घरच्या बाहेर पडायचं आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच आपण पुढे घरच्या बाहेर पडायचं आहे. जर गुरुवारी पेपर असेल तर आपल्यासोबत पिवळे वस्त्र किंवा पिवळी मिठाई आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून ते आपल्या पिवळं वस्त्र म्हणजे पिवळी रुमाल आपल्या खिशात सोबत ठेवायचं आहे. असे केल्याने आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतं. शुक्रवारी जर पेपर असेल तर आपण पांढरे कपडे घालावे आणि देवीला कच्चा दूध भात आणि साखर टाकून नैवेद्य दाखवावे आणि ते थोडंसं आपण प्रसाद घेऊन देवीला विनंती करून आपल्याला घरच्या बाहेर पडायचं आहे. जर शनिवारी पेपर असेल तर आपल्याला पिवळ्या मोहरीचे 2-3 दाणे आपल्या खिशात ठेवून आपल्यासोबत ठेवायचं आहे आणि भगवान शनीला विनंती करून आपल्याला घरच्या बाहेर पडायचं आहे आणि मारुतीरायाला विनंती करायचं आहे आणि मारुती स्तोत्र म्हणून घरच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे. जर हे डबल जर एकाच दिवशी 2 पेपर म्हणजे ह्या शनिवारी आणि पुढच्या शनिवारी जर पेपर तुम्हाला आले असेल तर प्रत्येक शनिवारी तुम्ही हे उपाय करून बाहेर पडू शकता.
तर ही माहिती सगळी सविस्तर मी तुमच्याशी माहिती शेअर केलेली आहे आणि ह्याच्यात आता काही राहिलं नाही आहे तुमच्या मनासारखं यश प्राप्तीसाठी. तर ही माहिती शेअर केली. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा आणि व्हिडिओ ही जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे जे कोणी हा व्हिडिओ पाहून ज्या सेवा उपाय करते त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती जर झाले तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला लागतं आणि त्यांनी ही सेवा करून जर त्यांचं कार्य पूर्ण झालं तर आपल्यालासुद्धा त्याचं पुण्य भेटत असतं.